नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आधुनिक युगामध्ये जगत आहोत. विज्ञान तंत्रज्ञानासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सहभाग दिसून येतो, परंतु हाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सहभाग गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा दिसू लागलेला आहे. जागतिक स्तरावर सायबर स्लेव्हरी हब्सच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहेत आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सायबर स्लेव्हरी हब्सची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला सायबर स्लेव्हरी हब्स म्हणजे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया. सायबर स्लेव्हरी हब्स म्हणजे असं ठिकाण जिथं लोकांना फसवणूक करून किंवा धमकावून बळजबरीने कैद केलं जातं व त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक, ऑनलाईन गुन्हेगारी व इतर प्रकारचे सायबर गुन्हे हे जबरदस्तीने करवून घेतले जातात. बेरोजगार युवकांना परदेशामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवलं जातं, मोठ्या पगाराचं प्रलोभन दाखवलं जातं व या प्रलोभनाला बळी पडून अनेक युवक परदेशामध्ये जातात. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला त्यांच्याबरोबर गोड बोलून किंवा त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतलं जातं व त्यांना या हब्स मध्ये कैद केलं जातं आणि दिवसातून 18 तास त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. लोन स्कॅम, रोमॅन्स स्कॅम, फेक इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो फ्रॉड व फिशिंग यासारखे सायबर गुन्हे त्यांच्याकडून करवून घेतले जातात. दक्षिण पूर्व आशियाई देश म्हणजेच म्यानमार, कंबोडिया, लाओस या ठिकाणी हे सायबर स्लेव्हरी हब्स मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आता जागतिक स्तरावर या सायबर स्लेव्हरी हबचा धोका किती मोठा आहे हे आपण समजून घेऊया. यामध्ये सायबर गुन्हेगारी आहे, परंतु त्याचबरोबर मानवी तस्करी सुद्धा आहे. मानवी अत्याचार, मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, म्हणजेच ही एक आधुनिक युगातील दास प्रथा आहे. विविध देशातील गुन्हेगार यामध्ये सक्रिय होऊन गुन्हे करतात, काम करतात आणि म्हणूनच यांचे गुन्हे जागतिक स्तरावरती चालतात. सुरुवातीला हे हब्स दक्षिण पूर्व आशियाई देशामध्ये सक्रिय होते, परंतु आता आफ्रिका व मध्य अमेरिका या ठिकाणी सुद्धा हे हब्स मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत, सक्रिय होत आहेत. म्हणजेच यांचं नेटवर्क प्रचंड मोठं होत आहे आणि तेवढाच मोठा सर्वसामान्यांना धोका सुद्धा वाढत आहे. भारतीय युवक सुद्धा या फसवणुकीला बळी पडलेले आहेत. काही युवकांना डाटा एंट्री जॉबची ऑफर देऊन थायलंडमध्ये नेण्यात आलं व त्या ठिकाणी त्यांना या सायबर स्लेव्हरी हब्स मध्ये कैद करण्यात आलं. आता भारतीय युवक अशा फसवणुकीला बळी पडतो याचे कारण म्हणजे भारतामध्ये वाढत चाललेली बेरोजगारी. त्याचप्रमाणे भारतीय युवकांना परदेशामध्ये असलेलं नोकरीचं आकर्षण, तसेच अनोळखी व्यक्ती, एजंट यांच्यावरती ठेवला जाणारा विश्वास, या सर्व गोष्टींमुळे, या सर्व कारणांमुळे भारतीय युवक या फसवणुकीला बळी पडत आहे. आणि म्हणूनच जर कोणी परदेशातून तुम्हाला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर देत असेल तर सुरुवातीला पहिल्यांदा संपूर्ण चौकशी करा. वर्क विजा वापरा. टुरिस्ट विजा वापरणं हे धोकादायक ठरू शकतं. त्याचबरोबर आपले डॉक्युमेंट्स, पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करू नका, एजंटच्या स्वाधीन करू नका. जर या सर्व गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर निश्चितच अशा फसवणुकींपासून आपण स्वतःच संरक्षण करू शकतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.